वर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत संक्षिप्त श्रीमद भागवत स्कंद सप्तम. यामध्ये नारद युधिष्ठिर संवाद आणि जय विजयांची कथा, हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकश्यपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन, हिरण्यकश्यपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती, हिरण्यकश्यपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन, हिरण्यकश्यपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न, प्रल्हादाचा असुर बालकांना उपदेश, मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाने प्रल्हादाकडून वर्णन, भगवान नृसिंहाचा अवतार व हिरण्यकश्यपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती, प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहाची स्तुती, प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुर दहनाची कथा, मानवधर्म, वर्णधर्म आणि स्त्रीधर्माचे निरूपण, ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम, यतिधर्माचे निरूपण आणि अवधूत प्रल्हाद संवाद, गृहस्थांसाठी सदाचार, गृहस्थांसाठी मोक्षधर्माचे वर्णन. राधा कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री नमो भगवते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. वैराने वा भक्तीने, भयाने वा स्नेहाने, कामाने वा उपाय अन्ये, मन लावावे हरिपायी. दितीचे द्वय पुत्र युगल, रावण कुंभकर्ण प्रबल, दंत वक्र आणि शिशुपाल लीन झाले हरिपायी. नारद सांगती कथानक, विष्णूने वधिला हिरण्याक्ष, भातृवधाने संतप्त, हिरण्यकश्यपू झाला शे. हिरण्यकश्यपू करी सांत्वन, शास्त्रसंमत बोले वचन, केले शोक नाशक निवेदन, माता बहिणी पुतण्या ते. हिरण्यकश्यपू तप करिता, ब्रह्मा झाला वरदाता, हिरण्यकश्यपू झाला वदता, शस्त्रास्त्राने मज मरण नको, नसो दिवा वा रात्री, आकाश वा भूमीवरी, घरात वा बाहेरी, मृत्यू न यावा सर्वता, ब्रह्मदेवे वर दिला, दैत्य त्रैलोक्य विजय झाला, नाना भोग भोगू लागला, परिभोगे तृप्ती नव्हे. हिरण्यकश्यपूच चारसुत, ज्येष्ठ प्रल्हाद भगवत भक्त, तो चराचर पाहे आत्मवत, परी पिता त्याचा द्वेष करी, शिकविण्या प्रल्हादास गुरु नेमिले षंडार्मक, दैत्य विचारी पुत्रास काय शिकलास गुरुगृही, नवविधा भक्ती उत्तम, प्रल्हाद बोलिता श्रेष्ठ वचन, पिता होऊनी क्रुद्धायमान, नाना प्रकारे छळे पुत्रा, प्रल्हाद सांगे प्रिय मित्रांशी, दुर्लभ शरीर मनुष्याशी, बसता मुकुंद चरणाशी, कल्याण अत्यंतिक होतशे. भगवंतास स्वात्मनिवेदन, हे निर्मळ दुर्लभ ज्ञान, नर नारायण देती नारदा कारण, तेने मजला उपदिशिले, परिसोनी प्रल्हादोक्ती, आश्चर्य दैत्य बाळांची चित्ती, तुझला कळले कोणी रीती, नारदोपदेश कै झाला. प्रल्हाद म्हणे बाळकांची, माझा पिता गेला तपाशी, इंद्र हरिले मनमातेशी, स्वाश्रमीशी नेले नारदे, तिज भागवत धर्म उपदेशिला, म्या गर्भात ऐकला, भक्तीच हवी हरिप्राप्तीला, आत्मभाव पहा सर्वांभूती. ऐकुनी प्रल्हादाचे भाषण, बालक करू लागले हरिभजन, दैत्य बोले प्रल्हादा लागून, धडा वेगळे करतो शिर तुझे, हातामध्ये खड्ग घेऊन, म्हणे कुठे तुझा नारायण, स्तंभी प्रहार करता जाण, नृसिंह रूप पाहता झाला, नृसिंहाने द्वारी मांडीवर, दैत्याचे फाडले नखी उदर, मिळून येती देववर, करती स्तवन भगवंताचे, ब्रह्मादिक जरी स्तुती करीती, समीप जाण्या सर्वच भीती, ब्रह्मा म्हणे प्रल्हादाप्रती, भगवंताशी शांत करी, प्रल्हादी करिता दंडवत, नृसिंह प्रेमे कुरवाळीत, म्हणे तारावे जीव संतप्त, वदला प्रल्हाद नरहरिते, नरसिंह वदे प्रल्हादाशी, आरूढ होई सिंहासनाशी, बंधमुक्त होई कर्म करुणी मनिष्ठा, त्रिपुरे मयासुराने निर्मिले, दैत्य देवांना त्राही केले, शिवे तया भस्मसात केले, म्हणून झाले त्रिपुरारी. आचरावी धर्माची लक्षणे, आत्मबुद्धी मनुष्यात ठेवणे, अखंड जगदीशास स्मरणे, तेने प्रसन्न जगदात्मा. अखंड जगदीशास स्मरणे, तेने प्रसन्न जगदात्मा, पतिशी भजे जी हरी भावे, ती इहलोकी सुख पावे, देहांती उत्तम गती पावे. हे पतिव्रता लक्षण, गुरुगृही निवासकाने, असावे मितभुक्त जितेंद्रियाने, स्वस्त्री खेरीज संगवर्जने, अनासक्त असावे वानप्रस्थी, संन्यासास त्याग विशेष, राहोत सहजावस्थेत, वृत्ती बालोन्मत्त पिशाचवत, राहावे आत्मानुसंधानी, मधुमक्षिका आणि अजगरू यांना मानावे आपले गुरु, तरण्यास भवसागरू निंदास्तुती वर्जावी, गृहस्थानी क्रिया करून भगवंताची कराव्या अर्पण, संत महंतांच्या मुखातून हरिकथामृत सेवावे, करावे पंचमहायज्ञ, देवपूजन श्राद्धादी तर्पण, पर्वकाळी दान धर्म, द्वेष कुणाचा न करावा, पूर्ण ब्रह्म आहे अन्न, श्रीहरीशी करावे जे अर्पण, करुणी अतिथेचे हे पूजन, मग आपण जेवावे, ज्या ठाई विषयासक्ती, सदा ज्याची लोभी वृत्ती, नष्ट होय पुण्य सत्कीर्ती, दारुण शत्रू लोभ हा, कर्माचे दोन प्रकार, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर, वृत्तकर्मे प्राप्त संसार, भक्ती कर्मे मोक्ष प्राप्ती. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे सप्तमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. राधा कृष्ण.